वाकडमध्ये 61 वर्षीय रमजान बागवान या नराधामाने 2 अल्पवयीन मुलींवर जो आहे तो जी आहे ती वाकड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत DCP आहेत. सर काय सांगाल, काय नक्की ही घटना आहे? 2 मुलींवर जी आहे त्याची तक्रार आपल्याकडे दाखल झाली आहे. तर रमजान बागवान हा कोण आहे आणि कशा प्रकारची ही घटना आहे? काल रात्री वाकड पोलीस स्टेशन हद्दीतील 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचाराची तक्रार प्राप्त होती. त्यामध्ये जी फिर्यादी आहे त्या अल्पवयीन मुलींची आई आहे आणि यातील जो आरोपी आहे तो शेजारी राहणारा असून तो त्यांची जवळपास 4 वर्षापासून एकमेकांशी ओळख आहे. परंतु यातील फिर्यादी आणि तिचा नवरा तसेच सासू सासरे हे जेव्हा ते बिगारी कामी बाहेर जात होते तेव्हा त्यांच्या ज्या 3 मुली होत्या त्यापैकी यातील जो हा नराधाम आहे याने त्यातील 2 मुलींवरती लैंगिक अत्याचाराचे कृत्य केलेलं आहे. घटना कशी उघडकीस आली किंवा समजली कशी? यामधील जो नराधाम होता त्याने पीडितांना धमकावलेलं होतं, परंतु त्या पीडितांच्या घराशेजारील इतर त्यांचे जे नातेवाईक होते त्या नातेवाईकांना थोडासा संशय आल्यामुळे त्या अनुषंगाने पीडिताची आई आणि त्याचे आजी यांनी पीडिताकडे विचारपूस केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्यानंतर सुद्धा आम्ही महिला दक्षता समिती सदस्य असतील, तसेच CWCच्या महिला सदस्य आहेत आणि पोलीस स्टेशनचे जे महिलांविषयक गुन्हे तपास करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांच्या माध्यमातून आम्ही पीडितांकडे विचारपूस केली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. काय धमकी देत होता तो किंवा कशा प्रकारे धमकी काय देत होता त्या मुलींसाठी अल्पवयीन? त्यांना जर ही गोष्ट उघड केली तर त्यांना चाकूने मारून टाकेन यामुळे त्यांना धमकावलेलं होतं. त्यामुळे तिने 1-2 महिने हा प्रकार जो होता तो आपल्या नातेवाईकांना सांगितलेला नव्हता. आरोपी अटक आहे आता? आरोपी तात्काळ काल आमच्या गुन्हे शोध पथकाने तात्काळ अटक केलेला आहे आणि हा गुन्हा संवेदनशील आहे, गंभीर असल्यामुळे त्या अनुषंगाने त्यामध्ये ॲट्रॉसिटीचा जो सेक्शन आहे तो वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कोराडे याचा तपास करत आहेत आणि तो तपास शास्त्रोक्त पद्धतीने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पर्यवेक्षणाखाली हा तपास चालू आहे. नक्कीच आपण पाहिलं तर वाकडमध्ये जे आहे ती अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे. 2 अल्पवयीन मुलींवर 61 वर्षीय नराधामाने जो आहे तो या ठिकाणी जबरी संभोग त्याचप्रमाणे लैंगिक अत्याचार केल्याचा त्याचसोबत ॲट्रॉसिटीचा देखील गुन्हा जो आहे तो आता वाकड पोलीस ठाण्यात दाखल झालेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत. वाकड पोलिसांनी तत्काळ त्या 61 वर्षीय नराधामाला जो आहे तो अटक करत पुढील कारवाई जी आहे ती करण्यास सुरुवात केलेली आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.